नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची खुशखबर घेऊन आलेलो आहे, तेही महाराष्ट्र शासनाच्या जीआर सहित। त्यापूर्वी याचे थोडक्यात स्पष्टीकरण पाहूयात व नंतर ऑफिशियल जीआर वाचूयात, ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका। तसेच आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, यामध्ये राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ केली आहे। त्यामुळे आता महागाई भत्ता 46%वरून 50% करण्यात आला आहे। 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्याची थकबाकी देखील दिली जाईल। या संदर्भात शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी होत होती। महागाई भत्ता वर्षातून 2दा वाढवला जातो। 10 जुलै 2024 रोजी वित्त विभागाने शासन निर्णयानुसार महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ केली होती। शासन निर्णयात म्हटले आहे की राज्य सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना मान्य असलेल्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न सरकारच्या विचाराधीन आहे। त्यानंतर शासनाने 1 जानेवारी 2024 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील स्वीकार्य महागाई भत्त्याचा दर 46% वरून 50% पर्यंत वाढवण्याचे आदेश दिले। 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 या कालावधीतील थकबाकीसह जुलै 2024 च्या पगारासह ही महागाई भत्ता वाढ रोखीने द्यावी। राज्य सरकारच्या पेन्शनधारकांनाही महागाई भत्त्यात वाढीचा लाभ मिळणार आहे। 1 जानेवारी पासून त्यांच्या मूळ पेन्शनच्या एकूण रकमेवर 4% डीए वाढ लागू केली जाईल। ही वाढ 1 जानेवारी 2024 पासून थकबाकीसह जुलै 2024 पेन्शनसह दिली जाईल। मान्यताप्राप्त आणि अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांच्या निवृत्ती वेतनधारकांनाही याचा लाभ मिळेल। तर यामध्ये आपण आता शासन निर्णय पाहूयात। तर यामध्ये आपण शासन निर्णय पाहू शकता। यामध्ये राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न प्रशासनाच्या विचाराधीन होता। शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 46% वरून 50% करण्यात यावा। सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै 2024 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहतील। यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा। अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक आपण यामध्ये पाहू शकता। तर मित्रांनो, हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। तसेच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।